मानुषा मनुज व्याघ्र साभिलाषा सुतान प्रती. महर्षी मेधा म्हणतात की नरश्रेष्ठ माणूस समजदार असूनही लोभामुळे आपण केलेल्या उपकाराचा मोबदला पुत्राकडून मागतो. आपलं सगळं सांगतायत ते. पशु पक्षी ज्या वेळेस पिलाला भरवतात, छोट असतं, त्याला समज नसतं, तोपर्यंत ते प्रेमही करतात आणि त्यांना भरवतात. स्वतः उपाशी राहतात पक्षी, लक्षात घ्या. आणि एखादा दाणा आणतात चोंचीमध्ये आणि चोंचीमधून त्याला भरवतात. कुठपर्यंत हे लक्षात घ्या की ते उडायला लागले, उडून गेले की पुन्हा भेटही नाही, त्यांना त्याचं गांभीर्य नाही. गाईचं वासरू तसंच असतं. जोपर्यंत दूध पितं तोपर्यंत गाय वात्सल्य देते, पण मोठं झाल्यावर टाग्या जरी झालं गाय पाहतही नाही, ते आपल्या आईकडे पाहत नाही. काय द्रष्टाभाव आहे. पशु पक्षी जनावराकडून शिकावं हा द्रष्टाभाव. आणि म्हणून म्हणतात मानुषा मनुज व्याघ्र साभिलाषा सुतान प्रती. व्याघ्राला, वाघाला, सिंहाला एवढी आसक्ती नसते आणि अभिलाषा ठेवून ते त्यांच्यावर प्रेम करत नाही. याने मला जगवावं म्हणून मी आता प्रेम देतो, आपण तेच करतो. पोराला भरवण्यामध्ये, पोराला मोठं करण्यामध्ये आपल्याला असं वाटतं, उलट पोरात आणि पोरीतही आपण फरक करतो की पोरग वंश चालवील, मला सांभाळील, ह्या अभिलाषेने माणूस प्रेम करतो, त्याला प्रेम म्हणत नाही असं महर्षी मेधा म्हणाले. आणि अशी माणसं जर संसाराच्या वस्तूवर प्रेम करत असतील तर त्यांना भक्ती नाही, भले भगवंताच्याकडे किती ते गडगडले रडले तरी. व्यवहारात तुम्ही कसं वागता, व्यवहारात तुमच्या कोणत्या आसक्ती आणि आहे. प्रेम वेगळं आणि आसक्ती वेगळी. आसक्ती प्रेम ठेवा, पण आसक्ती भाव मला यांनी नंतर विचारावं, लोभ आहे तो, मला यांनी हे करावं, तिथे संपलं. मनुषा मनुज व्याघ्र साभिलाषा सुतान प्रती लोभात प्रत्युपकाराय अन्मेतान किन्न पश्यसी. लोभामुळे आपण केलेल्या उपकाराचा मोबदला पुत्रांकडून मागतो. म्हणून आई आणि वडील बोलतात, नसतं जन्मलं बरं झालं असतं, आम्हाला विचारित नाही, कोणाला विचारित नाही, बायकोला घेऊन फिरतो, आम्हाला कोणी पुसत नाही, झालं ना. म्हणजे तुम्ही उपकाराचा मोबदला मागतायत त्याच्याकडनं. आणि भगवान संसारात जरी तुम्ही उपकाराचा मोबदला कोणाकडून मागितला, निर्व्याज प्रेम तुम्ही नाही करू शकले, मला तो करतो का म्हणून मी करतो. बायको नवऱ्याला म्हणते तुमचं माझ्यावर प्रेम नाही, नवरा म्हणतो तुझं तरी कोणतं प्रेम आहे, 40 वर्ष झाली तरी प्रेम मायक्रोस्कोपमधून पाहावं लागतं यांना, काय होईल. भगवान म्हणतो तुम्ही काय निर्व्याज प्रेम करणार, किती भक्तीमध्ये तुम्ही रडले, नाही चालणार. निर्व्याज म्हणजे अपेक्षा करू नका, पक्ष्यांसारखं जनावरासारखं राहा. अरे पाहिल तो प्रभू, म्हणून प्रभूवर आश्रित व्हा, यांच्यावर नाही, पोरावर नाही. दुःख त्याच्यामुळे प्रगट होतं. आपण आश्रयस्थान विषय व्यक्तीवर मांडलं, हे माझे आश्रयस्थान आहेत. भगवान तो विचारतही नाही कशाचं योगक्षेम आला. रडत गेलो, ह्या पोराला वाचव, आसक्ती नाही. पहा काय मागावून काय नाही. एक चांगलं उदाहरण यायलंय. हां, एक हिंदी कवीने याचं ट्रान्सलेशन केलंय. हे नरव्याघ्र नहीं लखते संतति को करते है प्यार. हे नरा व्याघ्र नहीं लखते
संतति को करते हैं प्यार, मनुज सभी बस इसी लोभ से हमें मिलेगा प्रत्युपकार. पण माणूस मात्र प्रत्युपकार मिळेल त्यानं उपकार करावा, आपल्या उपकाराचा मोबदला मागतोय माणूस. आणि व्याघ्रसिंह देखील मागत नाहीत. एवढे मनुष्या तुला कळत नाही. एक महर्षी मकनंक म्हणून होते. म वर शून्य कनक मंकनक नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी स्वयंप्रभा, पाक आपल्या पोराचं ठेवायचं असेल तर स्वयंप्रभा, अजून नाव नाही ऐकलं मी. या महर्षी कनकांची पत्नी स्वयंप्रभा. आता परप्रभा आहेत आपल्या सगळ्या, स्वतःची प्रभाचं नाही तर काय स्वयंप्रभा आहे. प्रभा नाव आहे, स्वयंप्रभा का नाही ठेवा. आमचं कुठं स्वतःचे प्रभाचं नाही. हा मग बरोबर आहे. हे महर्षी मंकनक फार मोठे तपस्वी, परंतु परेशान असायचे. सांसारिक इच्छा, वस्तूंची, विषयांची, पोरग व्हावं, धनधान्य मिळावं, आपल्यासारखं कामना असावी, यश मिळावं, सगळं काही संसारातल्या वस्तू मिळाव्यात, ही कल्पना मनातून जाईच ना. आणि परेशान झाले. भगवंताची अनुभूती येईन. तपश्चर्या तर खूप केली. बायकोला एके दिवशी म्हणाले, हे स्वयंप्रभा, मला अजून ह्या इच्छा कायम आहेत माझ्या, पण या इच्छाही पूर्ण होत नाहीत आणि तपश्चर्यात काही फळही दिसत नाही. काय करू सांग. तसं आपलं नाही का, धोबी का कुत्ता घर का न गाठ का, तसं तिनं हुशार होती ती असं म्हणाली, हे पा आशुतोष म्हणजे भगवान शंकर, बरोबर. भगवान आशुतोष म्हणजे भगवान शंकर यांची तुम्ही मनोभावे प्रेम करा, भक्ती करा, तपश्चर्येचा आउटलेट तिकडे लावा, ते प्रसन्न होऊ शकतात. पण फार मोठं सगळे मंत्र, तुमची तपश्चर्या इतके प्रेमभावाने होऊ द्या. हळूहळू शंकराच्या मंदिरामध्ये गेले, तपश्चर्या सुरू केली, आराधना सुरू केली. आराधना झाली आणि इतकं तादात्म्य पावले, इतकी प्रेम वाढलं, पण सकाम प्रेम वाढलं. सकामामध्ये पुन्हा प्रकार आहे. आणि वाढलं प्रेमाभक्तीने भगवान शेवटी प्रसन्न झाले. माग म्हणाले, मकनक मी प्रसन्न झालोय, काय मागायचं माग. त्याने सांगितलं, देवा सांसारिक आशा एक आहे की धनधान्य समृद्धी तर दे, पण पुत्र व्हावा इच्छा आहे, मला पुत्र दे. मला एवढ्या मोठी तपश्चर्या तू पुत्र मागतोयस. हो म्हणले, मी पुत्र मागतो, माझी जातच नाही आहे. ठीक आहे म्हणले. कार्य म्हणले, मुलगी दिली तर काय होईल, लक्षात घ्या. हां म्हणले, वंश कसा चालावा, एक. नंबर 2, मला कोण सांभाळीन, 2. असे सगळे प्रश्न ठेवले आपण जसे ठेवतो तसं. आणि लग्न झाले की नवरा घेऊन जातो, आपला काही संबंध राहत नाही. या 3 गोष्टीमध्ये कसं काय व्हावं. शंकराने सांगितलंय बघ की इथेच तू चुकतोयस. मुलगी जरी दिली तर कर्तव्य कर्म पार पाड. आणि कर्तव्य कर्म हेच त्यांच्यावर ते त्याच निष्काम भावनेने प्रेम कर. काही मागू नको स्वतःला, नाही तर तपश्चर्येचं फळ वेगळं होईल. मी मुलगा नाही देणार तुला, मुलगी देणार. त्याची भावना सकाम देखील एका पद्धतीनं कमी केली भगवान शंकराने. आणि मग त्याने सांगितलं, ठीक आहे, आणि प्रेम कर, वस्तूवर प्रेम कर, विषयावर प्रेम कर, सगळ्या समाजावर प्रेम कर, तिला मोठं कर.
आणि देऊन टाक त्याच्या नवऱ्याच्या ताब्यात, संपलं, तू मुक्त हो. याला बंधनमुक्त म्हणतात. पोरगं घालील ना तुला बंधनात, त्यांनी मांडलं, गेला. म्हणजे मला सांगायचंय प्रेम मुक्ती आहे. ज्या योगे संसारातल्या वस्तू, विषय आणि व्यक्ती तुम्हाला अडवणार नाहीत. प्रेम करा सगळ्यावर ते. अरे भगवंत समजून प्रेम करा, प्रत्येकामध्ये भगवंत आहे. पण तुम्ही जर अडकले की आपणही जाणार आहोत, त्या व्यक्तीमध्ये जर तुम्ही अडकले तर आपण संपलो आहोत. भक्तीकडे जाता येणार नाही, हे स्पष्ट समजायचं. म्हणून मुक्त झालं पाहिजे. आपण गेलो, राम 11,000 वर्ष राज्य केलं. यमधर्मराजाने येऊन सांगितलं तुमचा टाइम समाप्त झाला, राहायचं तर राहू शकता, आम्ही कोण तुम्हाला हे करणार. इमिजिएट निघाले शरयू तीरावर. लवकुशला सांगितलं, सगळे भाऊ म्हणले आम्हालाही नाही राहायचं. ठीक आहे, लवकुश सांभाळा आणि शत्रुघ्न, बाकी सगळं. आणि सगळी अयोध्या नेली इमिजिएट. कौसल्या माता सगळ्या म्हणल्या आम्हालाही यायचं बरोबर. रामायण काळात काही लाख वर्षापूर्वी सगळे गेले. तुकारामाच्या वेळेस चला म्हणलं तर तुम्हीच जा. इतका बदल झाला. बायकोही गेली नाही, म्हैशीला कोण सांभाळील, चारा कोण घालील, जा तुम्हाला नाहीतरी काही काम नाही, जावं. गावचं तर कोणीच गेलं नाही, बायकोही गेली नाही, पोरही तसेच राहिले, उपाशी मरतायत पण तसेच राहिले. प्रेम मुक्ती आहे. मुक्त केव्हाही होता आलं पाहिजे. आपण आळंदीसाठी मुक्त नाहीत, आपण साधनेसाठी मुक्त नाहीत, इथे यायला मुक्त नाही. आज असाच विषय झाला. आता येता सुजाता म्हणाली की आज कमी येतील लोक. म्हटलं निमित्तच पाहिजे, कारण आम्ही व्रत घेतलेलं नाही आहे. व्रत घेतल्यानंतर खरं प्रेम आहे. काही झालं तरी या व्रतापासून माझं भंग होणार नाही. कुठे कोणाला इच्छा आहे? संसाराच्या गरजा, संसाराची प्रीती, संसाराच्या व्यक्ती केव्हाही आपल्याला अडवून ठेवतात. आपण भक्तीकडे कधीच वळू शकणार नाही. भलेही तुम्ही किती प्रेमाने पुकारा भगवंताला, व्यवहारात तुम्ही चुकले, मुक्त नाहीत. आणि भगवानही ते तेवढं प्रेम देत नाही. आपण सगळ्यांसाठी अश्रू कोणासाठी ढाळतो आपण सांगा बरं? भगवंतासाठी ढाळले का कधी? पोरग बोललं अश्रू ढाळतो, बायको बोलली अश्रू ढाळतो, चांगलं काम कोणी केलं अश्रू ढाळतो. दुःखाश्रू काही असलं तरी नद्या वाहतात आपल्या डोळ्यातून व्यक्ती विषयासाठी. त्याचं दुखायले अश्रू ढाळतो, त्याचं हे अश्रू ढाळ. भगवंतासाठी कोणी अश्रू ढाळत नाही. ती प्रीती भगवान केव्हाच देणार नाही आणि भगवान खेचूनही येणार नाही. हे उदाहरण. म्हणून प्रेम मुक्ती आहे. केव्हाही मुक्त होता आलं पाहिजे. अरे ते गेले, काय म्हणतात ना कबीरदासजींचं, माली आवत देख कर कलियन करी पुकार, फूली फूली चून लई काली हमारी बार. कबीरदासजी म्हणतात, कळ्या ज्या असतात ना झाडावर, बगीच्यामध्ये माळी असतो आणि गार्डनमध्ये, आता गार्डन शब्द आहे तर त्याच्यामध्ये गार्डनमध्ये माळी असतो. कळ्या ज्या असतात ना त्या असा विचार करतात, आज फूल तोडायला हा परिपक्व झालंय, संपलं याचं आयुष्य, उद्या आम्ही फूल होऊ, आमचं आयुष्य उद्यापर्यंतच आहे, उद्या आमचा नंबर लागणार आहे, आज याचा नंबर लागणार आहे. असं मृत्यूची भीती नाही. मृत्यू हे सत्य आहे. पहिल्यांदा सत्याचं जर उद्गम असेल तर मृत्यू सत्य आहे, ते येणार. कोणालाही ध्येय ठेवता येणार नाही. अशा वेळेस मृत्यू सत्य असेल, आज त्यांचा नंबर, उद्या आपला नंबर. लक्षात घ्या. एवढं लक्षात आलं, काही भीती वाटत नाही. न मृत्यूची भीती, न जातोय त्याची नाही, तो जाणार. उलट आपणही त्या प्रवाहात आहेत, फक्त थोडा
टायमिंग आहे, आम्हाला वेळ नाही म्हणणाऱ्यांना ठीक आहे, त्यालाही वेळ नाही तुमच्यासाठी. पण यमराजाला वेळ आहे, केव्हा काळा घालील त्याचा नेम नाही. कोणाला वेळ नाही, माणसाला वेळ नाही, देवालाही वेळ नाही, पण यमराजाला वेळ आहे. तो नाही म्हणत की मी आता 25 वर्षाने घेऊन जाईल, फार फार मुर्दे दुसरेच मला पाहायचेत आता याचा असं काहीच नाही. प्रेममुक्ती आहे, केव्हाही मुक्त होता आलं पाहिजे. प्रभूसाठी केव्हाही मुक्त होता आलं पाहिजे. अरे पाहुणे आले का आणत नाहीत तुम्ही त्यांना? एखाद्या वेळेस ऐकलं, दृष्टी बदलली तर हरकत नाही. माझ्याकडे कमल मंत्री आले होते एका काळी, आनंदरावकडे सुरुवात झाली होती ज्ञानेश्वरीला. कमल मंत्री आणि उषा मंत्री जे आज साधक आहेत. मिसेस म्हणली आज तरी ज्ञानेश्वरी सोडा, मेवणे आलेत, गप्पा मारा. पुन्हा बायकोचा भाऊ भानगड पुन्हा आली. मी म्हणालो मी 10 वाजल्यानंतर त्यांच्याकडे येईल, 12-1 पर्यंत गप्पा मारेल, 2 पर्यंत मारेल. ते नाराज झाले ना, मी नाराजी काढून टाकील. पण आता देव जर माझ्यावर नाराज झाला, ते सहन करण्याची कॅपॅसिटी माझ्यात नाही. ते म्हणले अरे बापरे इतकं बोलायलेत. म्हणले काय असते ज्ञानेश्वरी, मला यायचं, चला म्हणलं. ते दोघं नवरा बायको आले. हे तर सगळं वेगळं आहे म्हणले, मला यायचं साधनेत. आणि मला म्हणाले तुम्ही इतक्या वर्ष जावाई म्हणून राहिले, बाप्पासाहेबाकडे आम्हाला घेऊन नाही गेले. म्हणलं तुम्ही म्हणले का मला चला? पुण्याला येत होते म्हणले, तुम्ही सारखे जात होते आळंदीला. म्हणलं तुम्ही तरी विचार कधीतरी केला होता का की बाप्पासाहेबाकडे चालावं? हे काय करतात? चुकलो म्हणले. आणि साधक झाले सध्या. केव्हाही मुक्त होता आलं पाहिजे. प्रेममुक्ती आहे, प्रेम ज्ञान आहे. प्रेम ज्ञान म्हणजे काय? प्रेमाची उत्पत्ती थोडंसं एक वेगळा प्रकार आहे. प्रेमातूनही ध्यान निर्माण होतं आणि ध्यानातून प्रेम निर्माण होतं. लक्षात घ्या, ध्यान एक मीडिया आहे, म्हणजे यंत्र आहे ज्याच्या मधून प्रेम उत्पन्न होतं. लक्षात घ्या, ध्यान माध्यम आहे, ध्यान यंत्र आहे की ज्या यंत्राचे फवारे जे उडतील ते प्रेमाचे उडतील. आणि ध्यानामधून ज्ञान उत्पन्न होतं. आता प्रेमातून ध्यान, ध्यानातून ज्ञान, ज्ञानातून पुन्हा प्रेम, किंवा ध्यानातून प्रेम, प्रेमातून ज्ञान, ज्ञानातून पुन्हा प्रेम, भक्ती धारा, असा हा क्रम आहे. म्हणून प्रेम ज्ञान आहे, शब्दज्ञान नाही. शब्दज्ञानी पंडित महावितंडवादी असतात, तुम्हाला सांगतो, त्यांचं काही खरं नाही. शब्दज्ञानी प्रेमज्ञान आहे, मोह अज्ञान आहे. आता मोह प्रेमाचं स्वरूप धारण करतो. माझं पोरग, माझी बायको, माझा संसार, माझी वस्तू, माझा पैसा, याला रक्षण भगवान तू कर, म्हणजे माझं माझं. तो मोह आहे, प्रेम नाही आहे. प्रेम 10%, लोभ 90%. मागे आलेला विषय आहे. फक्त प्रेम, शुद्ध प्रेम 10% असतं, 90% मोह असतो. आणि मोह आणि क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. लोभ पूर्ण नाही झाला, क्रोध येतो, मत्सर वाढतो. हे लोभाचेच फांदी आहेत. एकामुळे एक, एकामुळे एक असं येतं. लोभ पूर्ण नाही झाला, नाही होता आला आपल्याला, लगेच क्रोध येतो, मत्सर वाढतो, द्वेष वाढतो, सगळे प्रकार वाढतात. म्हणून मोह अज्ञान आहे, दिसेल. आणि भगवंताला देखील तुम्ही पूजा अर्चा, वस्तू मागण्यासाठी, पोराबाळांसाठी, कोणाहीसाठी जरी तुम्ही प्रार्थना केली तोही मोह आहे. आणि तो विषयाप्रती मोह आहे, भगवंताप्रती मोह नाही आहे. भगवान दिसावा त्यासाठी तुम्ही कधीच रडणार नाहीत. वस्तूच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून रडताल, आणि ते अज्ञान आहे, ते ज्ञान नाही.
आणि ज्ञान नसल्यामुळे पुढे प्रेमही नाही, न ध्यान आहे, न ज्ञान आहे, न प्रेम आहे, न भक्तीमध्ये ते रूपांतरित होऊ शकतं. ते सगळं अज्ञान आहे. म्हणून त्या पूजा, त्या अर्चा, ते मागणं. आत्ताच मागे ओवी दाखवली, मला मागितलं की गेलं.